श्रोते हो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आपले केस हे आपल्या सौंदर्यात भर घालत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की माझे केस सुंदर असावे. मग त्याचं टेक्स्चर काही असो, ते स्ट्रेट असो, कर्ली असो, प्रत्येकाची इच्छा असते की माझे केस सुंदर राहिले तर मी छान दिसणार आणि म्हणून केसांची आपण विशेष काळजी घेत असतो. पण बरेचदा त्याकडे दुर्लक्ष पण होतं. असं दुर्लक्ष जर झालं असेल तर केसांचं आरोग्य बिघडतं. पण मग हे आरोग्य कसं राखायचं याविषयी याच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे केसांचे आरोग्य आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ आणि केस रोगतज्ञ डॉक्टर प्राची मत्ते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅम. डॉक्टर, केसांचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. मी जसा उल्लेख केला की सुंदर दिसायचं असेल तर केस पण छान असणं आवश्यक असतं आणि मग त्याची काळजी घेणं आवश्यक असतं. तर एकंदरीतच केसांच्या आरोग्याबद्दल आपण काय सांगाल? तुम्ही जसं म्हटलं की केस जे आहे हे आपल्या एक सौंदर्याचं प्रतीक म्हणा किंवा लोकांना त्याबद्दल खूप जास्त प्रेम आहे, असावंच. कारण केस असणे आणि नसणे याच्यामध्ये खूप फरक आहे आणि तुमच्या लुक्समध्ये खूप फरक पडतो. म्हणजे तुमचं बेसिक आरोग्य कसं आहे त्याच्यावर डेफिनेटली तुमच्या केसांचं आरोग्य अवलंबून असतं. कारण केस तुमच्या हा एक बेसिक पूर्ण बायोलॉजिकल सिस्टीमचा पार्ट आहे. जशा तुमच्या बाकी सिस्टीम जर स्ट्रॉंग असतील, बाकी सिस्टीम जर निरोगी असतील तर पण केस निरोगी राहणार. ठीक आहे. कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा पार्ट आहे तुमच्या न्यूट्रिशनचा. कारण केस काय आहे? केस आहे केराटिन. केराटिन इज अ प्रोटीन. तर आपण या भागामध्ये जसं व्हेजिटेरियन डाएट आपलं जास्त आहे, पण तरीही त्यातून प्रोटीन जरा कमी जातं. म्हणून जेवणामध्ये आपलं भर द्यावं लागेल तुम्हाला प्रोटीन्सचा. आता प्रोटीन्स कशा कशा मिळतात सगळ्यांना माहिती. सो प्रोटीन्सचा सगळ्यात मोठा पार्ट आहे तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आणि नुसतंच प्रोटीन म्हणून नाही, इट्स अ न्यूट्रिशन, मायक्रोन्यूट्रियंट सगळं, म्हणजे संतुलित आहार सगळ्यात महत्वाचं आहे. संतुलित आहार एक झालं. न्यूट्रिशन, हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, अॅनिमिया कमी असेल तर सगळ्यात फरक मोठा पडणार ग्रोईंग ऑर्गन. केस आणि नख हे आपलं ग्रोईंग ऑर्गन्स आहेत, त्याच्यामुळे या गोष्टींचा पण त्याच्यावर फरक पडणार. सो गुड डाएट म्हणजे हिमोग्लोबिन बरोबर असावं, प्रोटीन्सचं डाएट चांगलं असावं, या दोन गोष्टींचा सगळ्यात मोठा इफेक्ट केसांवर पडणार. डॉक्टर, आपण केसांचं आरोग्य राखायचं म्हटलं तर ते बिघडू नये म्हणून काही काळजी घ्यावी लागते. तर ती बिघडण्यामागची कारणं काय असतात नेमकी? हेच प्रोटीन डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी, त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज जे आपण ऊन म्हणतो, अल्ट्राव्हायोलेट रेज बेसिकली त्याचा स्पेक्ट्रम जो आहे, व्हिजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट जो आहे अल्ट्राव्हायोलेट रेज, ते सुद्धा तुमच्या केसांना डॅमेज करणार. त्यानंतर तुम्ही फ्रिक्वेंट वॉशिंग, त्याच्यातही जो आपण शॅम्पू वापरतो जरा माइल्ड असावा. कारण जेवढा स्ट्रॉंग तेवढा ते हेअरचं जे प्रोटेक्शन असतं ते कमी करणार, क्युटिकलला डॅमेज करणार. आणि त्याच्यानंतर माइल्ड शॅम्पू वापरायचा. कंडिशनर वापरायला पाहिजे, कारण कंडिशनिंग काय होतं, जे क्युटिकल ओपन होतात ते क्लोज होतात, मग ते कमी तुटतात बेसिकली. ओके. आणि आपल्याकडे पहिलेपासून परंपरा आहे की आपण ऑइलिंग करतो है ना, तेल लावतो केसांना. तेल लावायचं ना, ऍक्च्युली तेलाचा उपयोग ऍज ए कंडिशनर म्हणूनच होतो. तर ज्यांना पिंपल्स आहेत ना त्यांनी मात्र रात्रभर लावून ठेवू नये, कारण त्यांनी पण पिंपल्स वाढतात. त्याच्यामुळे तुम्ही केस धुवायच्या 2-3 तास आधी जर लावलं तेल तर ते काय करतं, कंडिशनिंग करतं आणि केस धुताना जो पाणी, शॅम्पू या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट ऑन हेअर कमी होतो, फ्रिक्शन कमी होतं. म्हणून ऑइलिंग करावं, पण अकॉर्डिंगली रात्रभर किंवा 2 तास आधी, दॅट इज सफिशियंट. म्हणजे तुमची स्किन जर ऑइली असेल, ज्यांना पिंपल्सचा त्रास असतो त्यांनी रात्रभर ऑइलिंग नाही, कारण त्यांनी सुद्धा पिंपल्स येतात. ओके. म्हणून अशा वेळेला किती वेळासाठी ऑइलिंग करावं? 2 तास 3 तास सफिशियंट आहे ना, कारण त्याचं कामच बेसिकली कंडिशनिंग करणं आहे आणि वॉटर लॉस प्रिव्हेन्शन आहे. म्हणजे तुमच्या केसामध्ये सुद्धा जे वॉटर होतं त्याचा लॉस होतोच. मग आता ऑइलिंग केल्यानंतर किती वेळानंतर केस धुवायला हवे? 2 ते 3 तास. कंडिशनर आपण म्हणतो, बरेचदा असं सांगितलं जातं की कंडिशनर लावून ठेवायचं आणि मग 10 मिनिटांनी केस धुवायचे. असं असतं का? काय असतं नेमकं? ऍक्च्युली 2 ते 3 मिनिटं सफिशियंट असतात, कारण इतका वेळ आपण कंडिशनर लावून नाहीच बसू शकत. सो जस्ट अप्लाइड 2 ते 3 मिनिटं सफिशियंट आहे, देन वॉश करा. कारण आजकाल 2 प्रकारचे कंडिशनर्स अवेलेबल आहेत. एक तर वॉश ऑफ कंडिशनर, जे शॅम्पू केल्यानंतर लावायचं आणि वॉश करायचं, आणि दुसरं लिव्ह ऑन कंडिशनर्स असतात. म्हणजे ते जे आहेत ते कसे, केस धुतल्यानंतर टॉवेल ड्राय करायचे, आणि ज्यांचे केस खरंच खूप कर्ली आहे किंवा खूप ड्राय आणि रफ आहेत त्या लोकांना
ऑइल लावायला नको असतं आपल्याला, कारण ते ऑइली होतात. मग हे एक लिव्ह ऑन प्रकारचं कंडिशनर आहे जे लावून तुम्ही ठेवू शकता. आणि ते तुम्ही वेट हेअरवर पण लावू शकता, ड्राय हेअरवर पण लावू शकता. हा, म्हणजे दोन्ही कंडिशन्स मध्ये ते यूज केलं. एक्सरसाइजचं काही इम्पॉर्टन्स असतं का केसांच्या आरोग्यात? जनरल एक्सरसाइज बघा, त्याचा मेन रोल तुमच्या नॉर्मल आरोग्यासाठी आहे. तर तुमचं बेसिक जेवढं चांगलं असेल आहे आरोग्य, तेवढा फरक तुमच्या सगळ्या सिस्टीमवर पडणार. एक असा इनडायरेक्ट फरक हा आहे की इट इन्क्रीजेस द ब्लड सप्लाय. कारण आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा वॉसोडायलेटेशन होतं, तर नॅचरली इट इन्क्रीजेस द ब्लड सप्लाय टू द स्कॅल्प. स्कॅल्पला ब्लड सप्लाय वाढतो, तर नॅचरली होणारच. अगदी बरोबर म्हणालात आपण की व्यायाम केल्याने रक्ताभिसरण होतं आणि त्या रक्ताभिसरणामुळे एकंदरीतच ब्लड सप्लाय त्या भागामध्ये वाढून त्याची ग्रोथ होते किंवा त्याला मदत होत असते. यासाठी आणखी एक आपल्याकडे पद्धत आहे, आपण हेड मसाज करत असतो. तर ही हेड मसाज कशा पद्धतीने करायला हवी? हळू करायला हवी, फास्ट करायला हवी, कसं असायला हवं नेमकं? आपण तेल लावतोय ना 2 तास आधी किंवा रात्री, त्याचं कामच ते आहे. एक तर आपण लेंथला पण लावतो आहे आणि स्कॅल्पला पण मसाज करतो आहे. आपल्याकडे बेसिकली तेल लावणे म्हणजे स्कॅल्पला मसाज करणे हाच कन्सेप्ट आहे. सो वी डू दॅट. स्कॅल्पला मसाज करतो आणि लेंथला तेल लावतो. सो कंडिशनिंग प्लस मसाज. कुठलेही जास्त करण्यात काही अर्थ नाही आहे. इव्हन थोडंसं माइल्ड मसाज केलं तरी इट इन्क्रीजेस द ब्लड सप्लाय ना. बरेचदा आपल्याकडे हा एक प्रॉब्लेम असतो की केस खूप ड्राय होतात बऱ्याच लोकांचे. मग अशा लोकांनी काय काळजी घ्यायला हवी? कंडिशनर लावणे. खूप प्रकारचे सिरम्स मिळतात जे आपण लावून ठेवू शकतो इन्स्टेड ऑफ ऑइल. ऍक्च्युली पहिले लोक ऑइल लावायचे, आपल्याला ऑइल नको आहे म्हणून मग ते सिरम कंडिशनर जे येतात ते लावायचे, तर तो ड्रायनेस कमी होतो. आणि ना अल्ट्राव्हायोलेट रेजनी पण ड्रायनेस खूप वाढतो. सो प्रोटेक्शन, यूज अ कॅप, स्कार्फ, जे काही असेल. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हेअर डाय. आणि आजकाल तर पांढऱ्या केसांसाठी डाय वापरतो तो वेगळा, पण आपण जे कलरिंग करतो, स्ट्रिकिंग करतो, तर त्याने केस खूप जास्त डॅमेज होतात. पण आता मग ते नो पेन नो गेन सारखं आहे ना, काहीतरी होणारच. पण मग झाल्यावर काळजी मात्र घ्यावी लागते, नाही तर तुटतात केस. सो एक्स्ट्रा कंडिशनिंग जे आहे याच्यासाठी आणखी एक गोष्ट, आपण पहिले तेल लावायचं, तर आता नवीन मास्क मिळतात, हेअर मास्क, तर ते सुद्धा आपण केस धुवायच्या काही वेळ आधी लावून ठेवू शकतो. सो दॅट गिव्स यू एक्स्ट्रा कंडिशनिंग. मग कलरिंग किंवा असं काही करायचं असेल तर आपण त्यावेळी ही काळजी घेऊ शकतो. अदरवाईज ऑल्सो तुमचे केस जर खूप ड्राय असेल तर तुम्ही एक्स्ट्रा मास्क लावू शकता ना. तर ते एक प्लस होतं असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, यासोबतच केस गळणे ही खूप मोठी समस्या आपल्याकडे आहे. तर एकंदरीतच केस गळण्यामागची कारणं काय असतात? बघा, 100 केस रोज गळणे नॉर्मल असतो. दॅट इज कॉल्ड ॲज फिजिओलॉजिकल हेअरफॉल. कारण कुठलाही केस आपल्या डोक्यावर अगदी जन्मभर टिकत नाही. केसांचं एक आयुष्य असतं, लाईक 5 इयर्स 6 इयर्स, तेवढाच दिवस राहिला की तो केस गळतो. तर केस आपले असे सायक्लिकल फॅशनमध्ये असतात की ग्रोईंग फेज असते, मग रेस्टिंग फेज असते आणि मग फॉलिंग फेज असते. सो 100 केस रोज गळणे हे झालं नॉर्मल. पण यामध्ये जर बाकी काही प्रॉब्लेम झाले जे आपण डिस्कस केले, लाईक प्रोटीन डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी, विटामिन डेफिशियन्सी, डेफिशियन्सी एक कारण झालं, फिजिओलॉजिकल हेअरफॉल एक कारण झालं. त्यानंतर एक्झिस्टिंग तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हायपोथायरॉइडिझम. कारण आपल्याकडे हायपोथायरॉइडिझम खूप जास्त आहे. ठीक आहे. सो हायपोथायरॉइडिझम तुमची ग्रोईंग फेज कमी करतं आणि त्या लोकांमध्ये केस गळणं खूप जास्त वाढतं. त्याच्यामुळे एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणे महत्वाचं आहे. तिसरं, स्ट्रेस असेल तर बघा ना, एक्झाम झालं की केस गळतात, काही स्ट्रेस असेल तर. आणि स्ट्रेस म्हणजे काही खूप असा मोठा जीवन मरणाचाच प्रश्न असला पाहिजे असं नाही बरं. आपल्या गृहिणींमध्ये बाई जर वेळेवर आली नाही तरीही स्ट्रेस वाढतो. सो इट इज अबाउट स्ट्रेस म्हणजे हाऊ यू रिॲक्ट टू द सिच्युएशन, दॅट इज स्ट्रेस. आणि समजा काही इलनेस असेल, आपण काही मेडिसिन घेईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल कोविड, डेंग्यू या 2 आजारांनंतर इतका जास्त हेअरफॉल झाला. सो इट इज नॉट ओनली दॅट. कुठलाही आजार, आपण म्हणतो ना टायफॉइड नंतर गळतात, असं काही नाही. कुठल्याही आजार, ऑपरेशन, शरीराला कुठल्याही स्ट्रेसमधून जर जावं लागलं तर मात्र काही दिवसांनी केस गळणारच. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत रिस्पॉन्सिबल फॉर हेअरफॉल. मग आता जे कारणं आहेत ते आपल्याला
त्याची ट्रीटमेंट करायला लागेल बेसिकली. आणि दुसरं आता सगळ्यात महत्वाचा ही वेळ म्हणजे चेंजिंग सीझन किंवा विंटरमध्ये जास्त गळतात, हिवाळ्यामध्ये. कारण अगेन वॉसो कन्स्ट्रिक्शन होतं, म्हणून मसाज सगळ्यात चांगला असतं या दिवसांमध्ये. म्हणून जे कारण आहे ते शोधून त्यानुसार उपचार करणं आवश्यक असतं. डॉक्टर, बरेचदा असं होतं की आफ्टर डिलिव्हरी केस गळायला लागतात, मग अशा सिच्युएशनमध्ये एक्झॅक्टली काय करता येईल? बघा, आपण सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊ की पोस्ट डिलिव्हरी केस गळतात का. जर तुम्ही नोट केलं असेल किंवा आता आपण एव्हरीबडी हॅज गॉन थ्रू दॅट फेज, राईट. तर प्रेग्नन्सीची जी फेज असते ना, त्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात काही. एरवी आपली इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन सायकल असते, पण प्रेग्नन्सीमध्ये पिरियड्स येत नाही कारण कन्सीव्ह झालेले असतात, तर दॅट इज अ डिफरंट हॉर्मोनल फेज. तर त्या फेजमध्ये हेअरफॉल होत नाही. म्हणून आपण म्हणतो ना प्रेग्नन्सीमध्ये हेअर छान होतात, कारण जो नॉर्मल फिजिओलॉजिकल हेअरफॉल, जो 100 केस रोज गळणे हा जो हेअरफॉल आहे तो होत नाही. आणि मग डिलिव्हरी नंतर अगेन वी रिझ्यूम इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन सायकल. त्यामुळे 9 महिने जे रिटेन झाले असतात ऑलमोस्ट वर्षभर, ते एकत्र गळतात कारण ती सायकल परत रिझ्यूम होते. तर तो हेअरफॉल आपण काही रोखू शकत नाही, पण तरीही सुरुवातीचे काही दिवस आपण 3 ते 4 महिने आयर्न कॅल्शियम घेतो, तेवढंच एक आहे. आणि जी हॉर्मोनल हेअरफॉल असतो तो तुम्ही नाहीच थांबवू शकत, कारण तो ऑलरेडी गळणारच असतात, पण प्रेग्नन्सीमुळे गळत नाही, ते एकत्र गळतात मग. म्हणून आपल्याला ते असं खूप अलार्मिंग असतं, पण यू रिअली कांट हेल्प. त्याला आपण खूप जास्त थांबवू शकत नाही, पण आपला जो डाएटचा पार्ट आहे, आयर्न कॅल्शियम प्रॉपर प्रोटीन, कारण बेबी फिडिंग पण असतं, सो तुम्हाला गरज पण जास्त असते. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये फरक पडतो. पण एकंदरीत इन जनरल गळू नये म्हणून आपण काय करू शकतो? हेच आहे ना मॅडम, तुमचं आरोग्य जर चांगलं असेल, संतुलित आहार, झोप व्यवस्थित, बाकी सगळं जर बॅलन्स असेल, संतुलित सगळी गोष्ट बॅलन्सच असायला पाहिजे, तर मग हेअर टिकणार. काही गैरसमज आहेत सोसायटीमध्ये, त्याविषयी काय सांगाल? सगळ्यात मोठा गैरसमज जे आमच्याकडे पेशंट येतात की आता लहान मुलांचे केस ना वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये असतात, किंवा जेव्हा जन्म होतो तेव्हा बरेच वेळा ते फॉलिंग फेजमध्ये असतात, तर लहान बाळांना केसच नसतात. सो दॅट इज नॉर्मल, ते येतात नंतर. तर ते काय करतात, आपण असं हे करतो ना, सगळे केस काढतो, टक्कलच बनवतो अगदी. सगळ्यांना वाटतं की टक्कल गेलं की लगेच केस येतात, असं काही नाहीये बेसिकली. तो एक मोठा गैरसमज आहे की केस कापल्याने केस वाढतात, खालून कापल्याने वरून कसे वाढतील, हो नाही का. सो हा एक गैरसमज आहे. त्यानंतर पूर्ण केस काढले की परत चांगले येतात, दाट येतात, हा एक गैरसमज आहे. त्यानंतर मेहंदी लावली तर केस खूप ड्राय होतात असं पण वाटतं लोकांना. मेहंदी म्हणजे डाय, ऍक्च्युली तो डायच आहे ना. आता बघा, केसाचं स्ट्रक्चर असं असतं की त्याच्यावर अशा खूप साऱ्या सेल्स असतात ज्याला क्युटिकल्स म्हणतात. केसामध्ये रंग कधी जाईल, जेव्हा क्युटिकल्स ओपन होतील, त्याच्यामध्ये रंग जाईल, तेव्हा तो केसांना रंग चढेल. सो सेम मेहंदी, सेम डाय, सेम कुठल्याही प्रकारचा डाय असेल तरी अशाच पद्धतीने चढतो. जेव्हा क्युटिकल ओपन होतो तेव्हा हेअर आपला थिन होतो त्या ठिकाणी आणि तो तुटतो, आणि ओपन झालं की ड्राय होणार, कारण यू आर लुझिंग वॉटर ऑल्सो फ्रॉम द हेअर. त्यामुळे कुठलाही डाय लावा, मेहंदी लावा, केस ड्राय होणारच. मग आता हे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहे, पण तुम्हाला हवंच आहे कारण पांढरे केस नको आहेत, तर मग त्याची काळजी जी आहे, एक्स्ट्रा कंडिशनिंग, ती घ्यायला लागते. डॉक्टर सरते, शेवटी केसांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आमच्या सर्व श्रोत्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? संतुलित आहार घ्या. त्यानंतर बाहेर जाताना थोडंसं केसांना अल्ट्राव्हायोलेट रेज पासून वाचवा. त्यानंतर जे काही बेसिक स्काल्पचे आजार असतील, जसं डॅन्ड्रफ म्हणतो आपण, तो सगळ्यात कॉमन आजार आहे. डॅन्ड्रफ हे सिम्पटम आहे. सोरियासिस किंवा सिबोरिक डर्मॅटायटिस, जी काही एक्झिस्टिंग डिसीज असेल त्याची तुम्ही ट्रीटमेंट करा, तरच ते चांगले राहतील. आणि आजकाल हेअर ड्रायर, कर्लर, हीटर या सगळ्यांचा वापर खूप वाढला आहे, तर त्याचा उपयोग कमीत कमी करा. माइल्ड शॅम्पू वापरा, आणि सगळ्यात महत्वाचं तर डायटच आहे. झोप व्यवस्थित असावी, कारण हे तुमचं सिम्पटम आहे सगळ्या बेसिक आरोग्याचं, आहे ना. तर त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली की आपोआपच ते आरोग्य चांगलं राहील आहे. डॉक्टर प्राची मते, आपण इथे आलात आणि केसांचं आरोग्य याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, केसांचे आरोग्य या विषयावर सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ आणि केसरोगतज्ञ डॉक्टर प्राची मते यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.